जबलपूर येथील साई भक्ताकडून 6,28,752 रुपये सुवर्ण मुकुट, तर गुजरात येथील साई भक्ताकडून साईबाबांच्या चरणी 3,34,417 रुपयांचे 2 सुवर्ण ओम अर्पण. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या दिवशी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साई रचित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वाचन करून केला. उत्सवाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. दुपारी 12:30 वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली. दुपारी 1 ते 3 या वेळेत श्री राजेश अरोरा बाराबंकी यांचा साई भजन कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हबप वेदश्री वैभव ओक डोंबिवली यांचे कीर्तन कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न होईल. सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री 7:30 ते 9:30 या वेळेत सक्सेना बंधू दिल्ली यांना साई भजन हा कार्यक्रम असून रात्री 9:15 वाजता श्रींच्या पालखींची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. श्रींची शेजारती रात्री 10 वाजता होईल. या दिवशी अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. याशिवाय उत्सवाच्या निमित्ताने साईराज डेकोरेटर्स मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साई भक्तांचे लक्ष वेधून घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथे आलेल्या साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिनी मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथील साई भक्त श्री A.K. शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरणी 48 ग्रॅम वजनाच्या आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची किंमत रुपये 6,28,752 इतकी आहे. तर गुजरात राज्यातील वडोदरा येथील साई भक्त श्री विजय बालकृष्ण नाईक यांनी साईबाबांच्या चरणी 25.530 ग्रॅम वजनाचे 2 आकर्षक सुवर्ण ओम अर्पण केले. या सुवर्ण ओमची किंमत 3,34,417 इतकी आहे. यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी दानशूर साई भक्तांचा सत्कार केला. उद्या उत्सवाच्या दिवशी बुधवारी दिनांक 29 जुलै रोजी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5:45 वाजता अखंड पारायणाची समाप्ती होऊन श्रींच्या फोटोंची व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी 6:20 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 7:15 वाजता लेंडी बाग येथे ध्वजपूजन संपन्न होईल. तर दुपारी 12:30 वाजता श्रींची मध्य आरती होणार आहे. दुपारी 1 ते 3 या वेळेत गायिका, संगीतकार व संगीत दिग्दर्शक डॉक्टर मोनिका साई लखनौ यांचा साई भजन कार्यक्रम, दुपारी 4 ते 6 या वेळेत हबप वेदश्री वैभव ओक यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी 7 वाजता श्रींची धूप आरती तसेच सायंकाळी 7:30 ते 10 या वेळेत प्रसिद्ध गायक संगीतकार शैलेंद्र भारती मुंबई यांचा साई भजन संध्या कार्यक्रम होणार असून रात्री 9:15 वाजता श्रींच्या रथांची गावातून मिरवणूक होणार आहे. उद्या 29 जुलै रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार असून त्यामुळे उद्या 29 जुलै रोजी नित्याची शेजारती व दिनांक 30 रोजी पहाटे काकड आरती होणार नाही. उद्या रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साई भजन कार्यक्रम मंदिरा शेजारील स्टेजवर होईल. प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाइन, शिरडी. मैं ओम साई राम साई भक्त बड़ौदा से विजय नाइक एंड सुषमा नाइक है. हमने आज बाबा साक्षात है, उनकी असीम कृपा और चमत्कार है. मरे और हुए आदमी को जिंदा करना वो बाबा ही कर सकते हैं. मैं उसका लाइव एग्जाम्पल हूँ. नवंबर 2016 में हार्ट अरेस्ट से हार्ट फेल होकर मैं गिर गया था. मेरे मिसेस ने कहा बाबा हमारे साथ है, ये जिंदा होगा, और डॉक्टर ने ट्रीटमेंट दी. 3 मिनट में मैं जिंदा हो गया और आज लाइव बाबा के चरणों में आया हूँ. लास्ट 65 ईयर्स से हम बाबा के पास आते हैं, हर साल एक बार. बाबा हमें आशीर्वाद देते हैं. बाबा साक्षात और सत्य है. बाबा के चरणों में हमने 2 ओम अर्पण किए हैं. साईं को इतना ही कहना है, साईं तेरा तुझको अर्पण. और वो ओम 51 ग्राम्स के है और 9 लाख की कीमत है. मैं शिरडी संस्थान के गडकरी साहब, लोखंडे साहब,
कापरे साहब सबको धन्यवाद कहना चाहता हूँ। हर एक कर्मचारी को भी इतनी वर्ल्ड क्लास फैसिलिटी मेंटेन की है। आज गुरु पूर्णिमा का पर्व चल रहा है, इतनी गर्दी है, फिर भी सब व्यवस्था एकदम सुंदर है। और एक गुरु पूर्णिमा को एक छोटी सी गुरु दक्षिणा है मेरे तरफ से, बाबा उसे स्वीकार करे और हम सब पे हमेशा आशीर्वाद बरसाए। बना रहे। आभार, थैंक यू। जय साई राम, ओम जय साई साई राम। राम, ओम साई राम।